आमदाराला काही समजत नाही हा म्हणण्याचा अधिकार तुमचा. एक मिनिट तुमचा हक्कभंग होऊ शकतो कारण मी स्वतः साक्षीदार आहे. आपल्याला काही माहित नाही, काही सांगता. कुठं वळवला सामाजिक न्यायाचा निधी? कुठं वळवला नाही थांबला. या अर्थमंत्री मी 7,20,00,000 बजेट सादर केलं आणि कालच्या 21 तारखेला हे होते माझ्या बरोबर. शेवटपर्यंत सगळे पैसे त्या ठिकाणी सोडले. कुठं वळवलं एवढं सांगा. दादा माझे 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न आहे वित्त रेल्वेला खूप उशीर झालेला आहे. आपण वित्त विमानतळाबाबत सारांबाबत बोललेला आहे. मला काही टाइम पॉईंट ठरलेला आहे का हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न राज्य सरकार वारंवार सामाजिक न्याय विभागात निधी इतर ठिकाणी होत. आपल्याला काही माहित नाही, काही सांगता. कुठं वळवला सामाजिक न्यायाचा निधी? कुठं वळवला नाही थांबला. या अर्थमंत्री मी 7,20,00,000 बजेट सादर केलं आणि कालच्या 21 तारखेला हे होते माझ्या बरोबर. शेवटपर्यंत सगळे पैसे त्या ठिकाणी सोडले. कुठं वळवलं एवढं सांगा. अहो कुठं वळवलं एवढंच सांगा पत्रकार मित्रांनो. मी काही वेगळा प्रश्न विचारत नाही. प्रश्न विचारायचा जसं तुम्हाला अधिकार आहे तसं मला पण मी कुठं निधी वळवला एवढं तर विचारायचा अधिकार आहे. आम्हाला सांगा ना. दुसरं त्याच्या आधी रेल्वेच्या संदर्भात प्रत्येकाने आपापल्या परीने प्रयत्न केला. मला कामाची आवड असल्यावर मी आपण होऊन मला कोणी म्हणायला आलं नाही अरे उठ जा ठिकाणी जे पैकी मी आपण होऊन ते काम मला करायचं म्हणून मी केलं. विमानतळाचंही काम इतके वर्षात कुणी त्या ठिकाणी केलं नाही. मी आपण होऊन कलेक्टरला माझ्या ऑफिसला कामाला लावलं आणि प्रत्येक जिल्ह्याला विमानतळ साधारण धावपट्टी असली पाहिजे हे मुख्यमंत्र्यांचं आमचं महायुतीचं धोरण आहे. आता ते असताना मी जर इथं पालकमंत्री म्हणून आलो तर उद्या विमानतळ लवकर मी करू शकलो तर मला पण मनाला एक समाधान की मी बीडकरांना विमानतळ दिलं. आणि बरेच वर्ष रखडलेली रेल्वे आज ते पण अधिकारी सगळे बोलवलेले होते. त्याच्यामध्ये कुठे काही त्यांनी अडचणी सांगितल्या त्यावेळेस कलेक्टर आणि एसपीना विचारा. मी त्यांना स्पष्ट सूचना दिल्या कुणी असलं आणि रेल्वेच्या कामामध्ये अडथळा आणला तर शासकीय कामात अडथळा आणला म्हणून पुढची ऍक्शन घ्या. मी आपल्याला पत्रकार मित्रांनो तुम्हाला सांगतो याच्यामध्ये चांगली कामं करून दाखवत असताना थोडा कठोरपणा दाखवावा लागतो. वेळ पडली तर वाईटपणा घ्यावा लागतो. काही विकृती विचित्र असतात त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं काही त्यांना हे आम्हाला पाहिजे ते आम्हाला पाहिजे असल्या सवयी आहेत. पोलिसांचा आढावा घेत असताना इथं पाठीमागच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर रिव्हॉल्व्हरला लायसन 12 बोरला लायसन देण्याचं काम झालं. आतापर्यंत 300 किती कॅन्सल केली 340 कॅन्सल केली. अजूनही आपण ज्यांना गरज नाही उगीच तिथं पॅन्टला इकडं बाहेर लावून फिरतात आणि एक शो करतात त्यांना सगळ्यांना आता सरळ करायचंय आणि त्यांचे पण ते रद्द करणार. ज्याला खरोखरीच गरज आहे जो वस्तीवर राहतो ज्याला खरोखरीच गरज आहे त्याचा व्यवसाय आहे व्यापाराचा किंवा त्यांच्याकडे सोन्या चांदीचा व्यवसाय किंवा रात्री त्याला कॅश घेऊन कुठं जावं लागतं किंवा कुठून यावं लागतं बँकेत भरण्याच्या करता अशांना प्रोटेक्शन मिळालं पाहिजे. ते सरकारची जबाबदारी. कायदा सुव्यवस्था चांगली ठेवणे आमच्या पोलीस खात्याची जबाबदारी आणि त्या पद्धतीनं आम्ही त्यामध्ये पण लक्ष घातलेलं आहे. अजूनही 900 काहीतरी आहेत ना अजून 900 त्याचाही आढावा घ्या. ज्यांची अजिबात गरज नाही त्यांचा त्या कॅन्सल करा. काहींना आम्ही मकोका पण लावलेला आहे. वेगवेगळ्या पद्धतीने चुका करणाऱ्यांना अजिबात धारा द्यायचा नाही आणि एक सगळ्या समाजात जातीय सलोखा राहावा कुठेही काही अडचण राहू नये त्या पद्धतीचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न चाललेला त्याचाही आढावा आज घेतला. आर्थिक शिस्त लावत असताना प्रशासकीय शिस्त त्याचबरोबर मगाशी तुम्ही गँग इथं सांगितलं होत्या वाळू माफिया राख माफिया याच्या संदर्भात आता दादा इथं आल्यानंतर ही सगळी कसं मोडून करणार. जी दादागिरी अगोदर आहे ती दादागिरी कशी मोडून आता मी सांगू की अशी मोठी काढणार मला काही कळतच नाही. तुम्हाला ना खरंच मी एसपीला सांगितलं ते माझं काम नाही ते एसपीचं काम आहे आणि एसपीना काही गोष्टी पाहिजे त्या देण्याचं काम माझं आहे.
त्या एसपीनी सांगितल्यानंतर मी काय सांगितलं, 16 कोटी रुपये तुम्हाला मी ताबडतोब देतो. सांगितलं ना, तुम्ही प्रायोरिटी ठरवा, तुम्हाला काय पाहिजे. एवढं तर मी केलं. आणि ह्याच्यापेक्षा जास्त पाहिजे ते मला राज्य सरकारच्या मुख्यमंत्री आणि बाकीच्यांशी चर्चा करून ते द्यावं लागेल. आणि त्यांना सांगितलं ह्याच्यात राजकीय असल्याचे मला तरी त्या दबावाला बळी पडायचं नाही. आणि जे कुणी चुकीचं करत असेल ते कुणी व्यक्ती असू द्या, सत्ताधारी पक्षाचे असू द्या, विरोधी पक्षाचे असू द्या, पक्षीय संबंध नसणारी असू द्या, कुणाचाही बोलायचं ठेवू नका, एवढे स्पष्ट सूचना त्यांना दिलेल्या. दादा, धनंजय मुंडेंनी आजारी असल्याचं कारण दिलं, मात्र ते एका कार्यक्रमामध्ये होते, काल एका मशीन शो मध्ये होते. धनंजय मुंडे नाराज आहेत का ते मंत्रीपद घेण्यास? अजिबात नाराज नाही, काळजी करू नका. अरे एकाने बोला ना, मागाशीच विनंती केली ना. अत्यंत चांगली आरोग्य सेवा बीड जिल्ह्यामध्ये देत असताना सिव्हिल सर्जनला एका क्षुल्लक प्रश्नावरून विधानसभेत एक प्रश्न केला, त्याला काही समजत नाही अशा आमदारांनी. आणि एक मिनिट, पत्रकार मित्रांनो, तुम्हाला प्रश्न विचारायचा अधिकार आहे, तुम्ही चौथा स्तंभ आहे. पण आमदाराला काही समजत नाही हा मानण्याचा अधिकार तुमचा. एक मिनिट, तुमचा हक्कभंग होऊ शकतो, कारण मी स्वतः साक्षीदार आहे. तुम्ही तुमचाही, आम्ही सर्व गुण संपन्न आहे हा माझा दावा अजिबात नाही. पण तुम्ही आमच्या सभागृहाचंही डेकोरेशन ठेवा ना. हे सदस्य आहे, 5 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करताय. कायदे मंडळामधला तो एक सदस्य आहे असं नाही. त्यामध्ये तुम्ही एवढंच सांगा की बाबा याच्यामध्ये प्रश्न उत्तराच्या निमित्तानं, लक्षवेधीच्या निमित्तानं एका निष्पाप चांगलं काम करणाऱ्या डॉक्टरवर अन्याय झाला ते मी समजू शकतो. आम्हाला ऐकायला आता मध्येच का मी आपलं जातो उठून. मी खरंच मी इतकं तुम्हाला व्यवस्थित सांगतो, माझ्या पुण्या मुंबईतल्या प्रेस मीट होतात, परंतु तुम्ही जरा माझ्याही काही गोष्टी ऐकून घेतल्या पाहिजे. आपण जे सांगताय नाही, शिस्त ह्यांना कुठं लावतं. त्यामध्ये आपण जे सांगितलेलं आहे, आज मला निवेदन दिलेलं आहे, बरेच लोक आलेली होती माझ्याकडे, अनेक निवेदन. मी त्याचं सॉर्टिंग केलं. हे कलेक्टरशी संबंधित, एसपीशी संबंधित, सीओशी संबंधित, हे राज्य सरकारच्या मुंबईशी संबंधित ते मी घेतलेले आहे. मी माझ्या संबंधित खात्याच्या मंत्र्यांशी बोलणार आहे की बाबा आपण पहिलं रेकॉर्ड काढून बघा, त्यांचं खरंच पूर्वीचं रेकॉर्ड त्या डॉक्टरांचं तसं आहे काय, राहत कुणावर अन्याय व्हायला नको. आम्ही राज्यकर्ते, जनतेने आम्हाला केलंय, आम्ही अन्याय करायला राज्यकर्ते झालो नाही. आम्ही कुठं अन्याय झाला असेल तर त्याच्यातून तो अन्याय दूर करून मार्ग काढायला झालो. त्याच्यावर प्रत्येक ठिकाणी दोन्ही बाजू असतात. आज अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारची निवेदनं दिलेली आहेत, तर त्याच्यामध्ये मी महिला शिष्टमंडळाला पण सांगितलं मला दुसरी पण बाजू तपासून घेऊ द्या. आणि दुसऱ्या जर कुणावर आरोप झाला असेल तर एकतर्फी त्या आरोपामध्ये तथ्य मानून मी पुढची ऍक्शन घेतली तर त्याच्यावर तो अन्याय किंवा ध्येय आहे. आणि तो जर गिल्टी असेल तर तो लगेचच एकतर मानतरी खाली घालेल किंवा कप्पा तरी बसेल, की त्याचं साधारण चेहराच सांगेल की तो काय करतो.